वर्धा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रामदास तडसर आपल्या सोबत आहे। तळजी कसा प्रकारे प्रचार सुरू आहे, कसा दिनचर्या आहे, किती गावांमध्ये रोज जावं लागतंय? सकाळी माझी 9 वाजतापासून प्रचार दौरा चालू होती। त्या मतदारसंघातल्या जे काही प्रॉमिनंट फिक्सर आहे, जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांना भेटणं आणि त्या ठिकाणी नंतर बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख या लोकांची एक मीटिंग घेऊन त्या आमदारांना ते अरेंज केली राहते, त्या ठिकाणी त्यांची सभा घेणं आणि पुन्हा आणखीन उरला वेळ तर पुन्हा आणखीन ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आम्ही जाऊन येत असतो। कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही मतं मागताय, लोकांना काय मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जात आहे? या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे 10 वर्षात काम केलं आणि शेवटल्या माणसापर्यंत न्याय देण्याचं काम केलं, त्याच मुद्द्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेपर्यंत जातो आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जे काम झालं ते सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। त्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शन लढणार आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तुम्ही 10 वर्ष वर्धा लोकसभेचे खासदार होते, तिसऱ्यांदा संधी पक्षानं तुम्हाला दिलेली आहे। जनरली अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर असतो, तुम्हाला काय अनुभव येत आहे फिरताना लोकांमध्ये? मी पहिले 5 वर्ष आणि दुसरे 5 वर्ष हे सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहिलो। केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहे त्या योजना मतदारसंघाच्या शेवटल्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलो। त्याच प्रमाणात महाराष्ट्र सरकारकडून जो आमच्या आमदाराला निधी आला त्या निधीने भरपूर काम केलं आणि आमचे आमदारसुद्धा सक्षम आहे की ज्यांनी आपापल्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात विकास केला आणि सर्व योजनाला घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाण्याचं काम करतो। ग्रामीण बहुल जवळपास 2200 गावं तुमच्या मतदारसंघात आहे, छोटे छोटे खेडे आहे, शेतकरी बहुल परिसर आहे, शेतकऱ्यांचा काय रिस्पॉन्स आहे? शेतकऱ्याच्या खात्यात पहिल्यांदा पैसा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिला, डायरेक्ट पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला आणि शेतकरी खुश आहे। कमी जास्त भाव जरी राहिले तरी आता भावाच्या बाबतीत जरी पहिले आपण पाहिलं मनमोहन सिंगच्या कराराच्या माध्यमातून ते आता आम्हाला भोगा लागते, पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याला एक ऊर्जा देण्याचं काम केलं आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्याला सुद्धा चांगले दिवस येणार आहे। राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला, तुमच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे, कशी फाईट होईल? तगडी फाईट होईल की काय होईल? अजून कोणता उमेदवार आहे त्यांचा हेच काही कळलं नाही। कधी काँग्रेसचे म्हणते, कधी राष्ट्रवादीचे म्हणते, सकाळी दुसऱ्याचं नाव येते, दुपारी तिसऱ्याचं नाव येते, अजून त्यांचा उमेदवार कोणता ठरला नाही। जो उमेदवार ठरते तो पुन्हा माघार घेते, अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची झाली आहे। किती विश्वास आहे? कारण की विरोधी पक्ष विश्वास व्यक्त करतात की आमचा उमेदवार यावेळेस विजयी होईल, तुम्ही किती विश्वास व्यक्त करता? 2014 आणि 2019मध्ये जो लीड मिळाला त्याच्यापेक्षा जास्त लीडनं मी यावेळेस निवडून येईल, कारण जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे, नरेंद्र मोदीचे काम करण्याची शैली माझ्या पाठीमागं आहे, या देशाचा जो विकास झाला तो सोबत आहे आणि शक्ती प्रमुखापासून तर बूथ प्रमुखापर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे गावागावात आहे। त्याच्यामुळे मला फार मोठी हिंमत त्यांची वाली आहे आणि त्यांच्या हिमतीवरच मी या ठिकाणी तिसऱ्यांदा फार मोठ्या फरकाने निवडून येणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन वाटे, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।